नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत। आजच्याला गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आत्ता महादेवाच्या मंदिरामध्ये अभिषेक चालू आहे, आवाज पण येतोय। आणि आजच्याला माझी बघा नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली। मोबाईलचं सगळं स्टोरेज फुल झाले, ब्लॉग अजून एडिट नाही झाला। 4 वाजता उठून पण माझा काय फायदा नाही। नवीन वर्ष मला आयुष्यात एवढं वाईट जाते का नाही, असं रडकुंडे आल्यावानी होते। पण काही करू पण नाही शकत, कारण का स्वतःकडे जर पैसे असते तर माणूस काय पण करू शकतो। आपल्याकडे पैसेच नाही, त्याच्यामुळे आपण काही करू शकत नाही। चला आता गुढी उभारायची राहिली, गुढी उभारायची। गुढीला गाठ्या आणायच्यात, काल रात्रीच आणायच्या होत्या, पण एवढा पाऊस झाला का नाही तुफान आमच्या इकडं। पप्पानी पण गुढी उभारायला छकाटा आणलाय आणि लिंबाचा पाला पण लागतो म्हणून डोकं कसं लावलंय, लिंबाच्या पाल्यावर ना छकाटा ठेवलाय खाली वाढते। रातच्याला पाऊस झाल्यामुळे इकडे चिकचिक झाली, डबकी साचल्यात। पुरण त्याच्यातच कशाला चायते आहे, चांगलं जुगाड लावल्या। तर मित्रांनो, मी दुकानातून येतो, पप्पांनी इकडं कळक पण धुवून ठेवलाय आणि कळक थोडा काळा पडलाय म्हणून पप्पा घासणीने घासतात। त्याची लाईफ कमी होईल, नका घासू। गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तुला पण गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। थँक्यू, धन्यवाद। यंदा आपला बांबू लय मोठा झालाय, नाही तर पहिले ना आपल्या वरती असतो नुसतं, त्या वायरीपर्यंतच गुढी असते। मला तर वाटतंय ना ह्याच्यावरती ठेवा, आजूक वरती नेऊ। हा, वाऱ्याचं मी काही सांगू शकत। तर मित्रांनो, फायनली गुढी उभारून झालेली आहे। गुढीचं सगळं काम करत एकटा असल्यामुळे ना मला काही ब्लॉग बनवताच नाही आला। मला पण लय आजचे ब्लॉग आहे ना असा मिस वाटायला लागलाय जरा। आजच्याला गुढी पाडवा आहे मित्रांनो, आणि पप्पा गुढी उभारून लगेच इकडं झोपलं। पण आजच्याला नवीन दिवस आहे आपला। तर मित्रांनो, फायनली गाडीचं पेट्रोलच्या लॉकची चावी हरली होती ना, बाबांनी डायरेक्ट सगळा सेटच मागवलाय। ऐकावं आलंय ग, किती वाजता? 9 वाजता। ह्या लॉकची प्राइस आहे 178 रुपये। तर मित्रांनो, एवढं घर झाडून घेतो आणि कावडी बघायला जाऊ। आता डीजे चालू झालाय, ते गणपतीला जो डीजे लावतात ना, तो पोरांनी डीजे लावलेला आहे, म्हणजे चेकिंग चालू आहे, आवाज येतोय। पटकन एवढं घर झाडून घेतो आणि कावड बघायला जाऊ। तर मित्रांनो, सगळी कामं आवरल्यात। पप्पाच्या मोबाईल मध्ये असली क्वालिटी येते का नाही, आजच्याला दिवसभर सगळे ब्लॉग आहे ना पप्पाच्या मोबाईल मध्ये शूट करणार आहे। डीजे वाजायला चालू झालाय, म्हणजे आता थोड्या वेळात कावड निघन, लय कडक क्वालिटी येते। तर मित्रांनो, घरातून निघताना कसं गेलो होतो ना, आता कसं आलो, लय रंगपंचमी असते। गावात जर आलो ना इथं तो प्युअर कलर लावतात, ट्यूब लावतात, परत काळा कलर लावतात। मी फक्त भंडारा लावून घेतलाय आणि ह्यो कुणीतरी निळा कलर लावलेला आहे मागून, कळलंच नाही कुणी लावला। शर्ट त्याच्यामुळे ना नवीन नाही घालायचा, जुना घालायचा, लय राडा असतो। तर मित्रांनो, मी आलो होतो देवाचं निवद दावायला घरी, आणि सगळी लोक रोडला आहे आणि पप्पा घरी बसले। चला की रोडला, कसली मजा येते रोडला, पप्पा घरी बसल्यात, सणसुदे, चला मजा येते। शपथ, कसला रंगीबिरंगीत झालोय मी, आता कॅमेऱ्यात बघितलं मी। मित्रांनो, मी निघालोय घरी, मला नाही वाटत घरची ओळखते ना मला घरात घेते। काय चेहरा केलाय, पार डोक्याचं पार भंडारा,
बघू आता घरी गेलो काय मला. तर मित्रांनो सगळेजण कट्ट्यावर बसल्यात आणि मला बघून कसले हसत्यात बघा आता. यांची कलिंगड पार्टी चालली. मला संपलं आई शपथ ओळखलं का मला? तोंड पण नाही उठलं तसंच लय भूक लागल्या. तर मित्रांनो फायनल मी चाललोय आता आंघोळ करायला. मित्र तर माझ्यावरची गेली पवायला हिरीवरती. मला पवाय नाही येत म्हणून मी आता इथे घरीच आंघोळ. नळाला पण पाणी आलंय. हे नळ बंद करतो. तर मित्रांनो शर्ट असून सुद्धा ना माझ्या अख्ख्या छातीला रंग लागलेला आहे. घामामुळं आत गेलेला आहे. नदीला हिरीला पवाय जायला पाहिजे म्हणून पवायची येत नाही मला. तर मित्रांनो फायनली आंघोळ करून झाली. कुठं कलर राहिलेला असं वाटतं मला. इथं राहिलं म्हणून वाटतं. नशीब टूप कलर नाही लावलं. काय काय तो टूप कलर लावले दाताला लावले लय बेकार बेकार रंगावले. मी जरा लांबच होतो ना शूटिंग घेत होतं त्याच्यामुळे. तुम्हाला एक सांगायचं राहिलं आमच्या गावचा आजच्याला उरूस आहे. गुढीपाडव्याला पण असतो आणि हनुमान जयंतीला पण असतो. आजच्याला गोडवाचा असतो तेव्हा टिकटाचा असतो. टिकटाचा म्हणजे कुकडुकू. सगळेजण माझ्या तोंडाकडे बघताय. निघलं का नाही? कपाळाचं नाही निघला. कपाळा जरा नाही निघले तिथं ट्यूब लावली होती जरा. तर मित्रांनो जेवायला बसले. असली भूक लागली होती. जेवायला केलंय कुरडई भात भजी. तर मित्रांनो ह्या बॉक्स मध्ये लाडू आहे. ते दारात रियांशी काल रात्री असला पाऊस चालू होता बरं का. आणि मी रियांश यांच्या इथं बसलो होतो. अरे रियांशला ना शेंगदाण्याचे लाडू आणले. रियांश कसे करतोय माझ्याकडं काका हक लाडू. आता हक तुला बघ हक लाडू. हक लाडू हक लाडू. आणि नाही एक जण दोन दोन तीन तर हटकून म्हणायचं काका धर लाडू. आता धर की लाडू. तुला अजिबात लाडू देत नसते. आता मी बॉक्स मध्ये पॅक करून ठेव. हा जा घरी. त्याला लाडू द्यायच्यात पण लगी नाही द्यायचं. धर लाडू धर धर लाडू. खात नाही अजून. अर्धा देऊ का? अर्धाच दे. खात नाही तो. तर मित्रांनो या रोडनी लाईट दिसतात ना ह्या पहिल्या लाईट नव्हत्या. सगळा अंधार होता. तिकडं महादेवाचं मंदिर दिसतंय. लाईट दिसते ना ती मंदिर दिसते. तवा आहे ना असल्या अंधारचे यायचं फाटायची गळाय. मी सायकल इथून ना दळण आणाय जायचं. लय बेव वाटायची. आता उभं लाईटी बसवल्यात. जवळजवळ 4-5 वर्ष झालं. मित्रांनो आम्ही निघालोय गावात सोंग बघायला. आता इथून पुढे ना अख्खा अंधार आहे. इथून आहे ना रोडनी काहीच लाईट नाही. नाही 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 याला बेव दावली नव्हती दावाय पाहिजे. नाही नाही काय नाही. आई पण आहे माग आत्या पण आहे. ही सगळी का भरलेला का मी मोकार बोललो. आलेलं सोंग मध्ये काय असतं माहिती का? प्रत्येक जण आहे ना एका एका देवाचं सोंग घेतं. कोण मोराचं घेतं कोण बाळूमामाचं घेतं. बाळूमामाचं पण सोंग आहे म्हणून मी बघायचं चाललोय खास माहिती का? ही बघा मला आहे ना चिकटल्या सगळी बुज पडल्यावर काय नसतं. तर मित्रांनो फायनली गावात पोचले. महादेवाचं मंदिर बघा. सकाळी लाइटिंग नव्हती. आता लाइटिंग केल्यावर कसलं भारी दिसतं एकदम कडक.
आला बघताला नाराया नाराया इथं टपल्या बाया नो बाया लागलं देवाचं गुण गाया लागलं देवाचं गुण गाया हो गाया लागलं देवाचं गुण गाया हो तर मित्रांनो आता टाइम झालाय 12:16. आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट. आणि कमेंट करून मला नक्की सांगा कुठलं सॉन्ग आवडलं. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय आणि ह्या बिटाडावरती असलं जबर साप आहे का नाही धावतो तुम्हाला. ओ भाई साहब अक्का काळा आहे. एवढा झैरीला असेल का नाही. भिताडाला चिटाकलाय. कसला डेंजर आहे. ओ हो आज गरज वाटते असं. मावाने साप बघितला होता मला सांगितलं पण घरातल्यांना नाही सांगितलं. अचानक कोणी बाथरूमला उठलं आणि तो साप तिथंच असला तर तुला साप धावतो.